बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील दौंडमध्ये वृद्ध महिलेची हत्या करून शीर धडा वेगळं केल्याची धक्कादायक घटना घडली. दौंड शहरातील RB1 नगर मोरी परिसरात ही घटना घडली आहे. मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ही हत्याकांडाची घटना उघडकीस आली. किरकोळ वादानंतर राग मनात धरून आरोपीने महिलेची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत 2 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहरातील RB1 नगर मोरी परिसरामध्ये 70 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. सुमन किसन शिंदे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहापासून महिलेचं शीर वेगळं करून दुसऱ्या ठिकाणी ते नेऊन टाकलं. या घटनेनंतर दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासांच्या आत 2 आरोपींना गजाआड केलं. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. विकी उर्फ विक्रम आल्हाट आणि प्रसाद चव्हाण अशी संशयित आरोपींची नावे आहेत. चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. हत्या करण्यात आलेली महिला तिच्या घरी एकटीच राहत होती. या प्रकरणातील आरोपींचा आणि महिलेचा वाद झाला होता. हाच राग मनात धरूनच गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी आरोपींनी या महिलेची हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचं शीर धडापासून वेगळं केलं. पुरावा नष्ट करण्यासाठी ते इतर ठिकाणी नेऊन टाकलं. त्यानंतर महिलेचा मृतदेह कुजू लागला आणि उग्रवास आल्यानंतर त्याची खबर दौंड पोलिसांना लागली. महिलेचा मृतदेह सापडल्याचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महिलेच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. या हत्याकांडाच्या घटनेने पूर्ण दौंड हादरले आहे.